बघूयात पुढची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। राज्यामध्ये विविध ठिकाणी केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यामध्ये अपयशी ठरल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केल्याचंही कळतंय। मात्र या बैठकीसाठी एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते। नगरविकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या अमृत 2.0 या योजनेच्या अंतर्गत कल्याणकारी योजना राबवण्यात झालेल्या प्रचंड विलंबामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत। अमृत योजनेच्या अंतर्गत असलेल्या सर्व योजना मुदतीत पूर्ण करा असे आदेशही फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिले। दरम्यान फडणवीस यांची नाराजी ही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधामधली नसून ती या प्रकल्प आणि योजना राबवण्याची जबाबदारी असलेल्या आणि त्यामध्ये अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान याच सगळ्या मुद्द्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय पाहूयात। नगर विकास खातं असेल इतरही खाती आहेत। महाराष्ट्र आज नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे। महाराष्ट्राचा जीडीपी नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर 1 ला आहे आणि 2.5 वर्षाच्या कारकीर्द आपण पाहिलेली आहे। आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे। विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो। त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम धन्यवाद। तर शिंदे हे फडणवीसांना टाळतायत का असा सवाल सध्या विचारला जातोय। पुण्यामधल्या पुलाच्या उद्घाटनाला शिंदेंना निमंत्रण होतं पण ते गैरहजर राहिले। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलपुरवठा योजनेच्या कार्यक्रमासही ते गैरहजर राहिले। 15 ऑगस्ट पूर्वीच्या 2 मंत्रिमंडळ बैठकांना सुद्धा शिंदेंची दांडी होती। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्थेवरची बैठक आयोजित करण्यात आली, तिथे सुद्धा शिंदेंनी पाठ फिरवली। दरम्यान या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी काय म्हटलंय बघूयात। जर अशा प्रकारचा केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल, नगरविकास मंत्री लाडके, अमित शहांचे लाडके, याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग MMRD असेल, इतर काही प्रकल्प असतील, महापालिका 27 महानगरपालिका, नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल, जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। विरोधी पक्षाच्या हातात काही मुद्दे नाही, विरोधी पक्षाला जनतेचं समर्थन नाही, मग काहीतरी मीडियासमोर बोललं पाहिजे म्हणून उसळ आणि कुसळ काढण्याचा प्रकार आहे। ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी किंवा अजितदादा हे सगळे आपापल्या विभागाचा आढावा घेतात, त्यात सूचना करतात, यामध्ये कोण कोणाला टार्गेट करणे काय महाविकास आघाडी आहे का? ते महाविकास आघाडीत होतं, महायुतीत नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंटबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आलं। मी त्याचं स्वागत करते, कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय? नुसती नाराजी त्यांनी दाखवली, हे चांगली गोष्ट आहे। मी त्याचं मनापासून स्वागत करते।